यानंतर मुंबईतली बातमी आहे, ही सुद्धा धक्कादायकच आहे। त्वचेचा कॅन्सर झालेल्या स्वतःच्या 70 वर्षीय आजीला नातवाने आरेच्या जंगलातल्या कचऱ्यात फेकल्याची घटना घडली। पोलिसांनी या वृद्ध महिलेला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे उपचार होत नसल्यामुळे कूपर रुग्णालयात नेण्यात आलं। यशोदा गायकवाड असं वृद्ध महिलेचं नाव आहे। शनिवारी सकाळी नातवाने आरेच्या जंगलात कचऱ्याजवळ आजीला ठेवलं होतं। यशोदा गायकवाड या त्यांच्या नातवासह मालाड परिसरात राहतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे। आजीच्या सांगण्यानुसार मालाडमध्ये 3 ते 4 परिसरामध्ये त्यांच्या कुटुंबियांचा शोध पोलिसांनी घेतला, मात्र कुटुंब काही सापडलं नाही। आरे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपास पोलीस सध्या करतायत। आपले अंमलदार त्या ठिकाणी आपण पाठवले। नमूद महिलेस पोलीस वाहनाने तिला अगोदर ट्रॉमा केअर हॉस्पिटल जोगेश्वरी येथे नेले, परंतु तिथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी दाखल करून घेतले नाही। त्यामुळे नमूद महिलेस तिथून परत आपण कूपर रुग्णालयाला नेलं। कूपर रुग्णालयाला शेवटी त्या महिलेला तिथे संध्याकाळी दाखल करून घेण्यात आले। त्या महिलेला तिचे नाव पत्ता सांगता येत नाही, फक्त तिच्या नातवाचं नाव ती घेते। ती महिला तिथे कशी आली